नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हामध्ये तापू द्यावी. यामुळे तण आणि किडींचं नियंत्रण होण्याला मदत होते. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळं फोडावीत. जमिनीत प्रतिगुंठा 100 किलो शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार आणि निचरा लक्षात घेऊन उंच आणि चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी 120 सेंटीमीटर, पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे तसेच 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्याची उपलब्धता आगाऊ करून घ्यावी. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी कोकण विभागात खरीप लागवडीसाठी योग्य भात जातींची शिफारस केलेली आहे. हळव्या जातींमध्ये जाड दाण्यासाठी रत्नागिरी 1, कर्जत 3, मध्यम आणि बारीक दाण्यासाठी रत्नागिरी 24 आणि कर्जत 7, तर अगदी बारीक दाण्यासाठी कर्जत 4 या जातीची शिफारस केलेली आहे. निमगरव्या जाड जातीच्या दाण्यासाठी रत्नागिरी 7, कर्जत 5 आणि कर्जत शताब्दी, तर निमगरव्या मध्यम बारीक दाण्यासाठी रत्नागिरी 8, रत्नागिरी 6, कर्जत 6, कर्जत 9, ट्रॉम्बे, कर्जत कोलम, कोकण संजय, पालघर 1 आणि पालघर 2 या जाती शिफारशीत केल्या आहेत. गरव्या मध्यम बारीक जातीसाठी कर्जत 2, खार जमिनीसाठी निमगरव्या लांबट बारीक दाण्यासाठी ट्रॉम्बे कोकण खारा ही जात शिफारस केलेली आहे. हे भात बियाणं कृषी संशोधन केंद्र शिरगाव, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली आणि प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत तसंच कृषी संशोधन केंद्र पालघर इथे उपलब्ध आहेत. मंडळी, भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. कारळा पिकासाठी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. आंबा बागांमध्ये फळगळ झाली असल्यास पडलेली आणि नुकसानग्रस्त फळं गोळा करून योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावावी, ज्यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. नवीन सुपारी बागेच्या लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे 2.7 बाय 2.7 मीटर अंतरावर खणावेत. खड्ड्यांमध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कार्बारिल पावडर आणि चांगली माती यांचं मिश्रण भरून लागवड करावी. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.